नमस्कार मंडळी, महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप गाजली। या योजनेमधून गरजू महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत मिळते। पण आता या योजनेबाबत एक नवीन आणि एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। जवळपास 2,752 महिलांनी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ घेतला आहे, ज्यामुळे सरकारला मोठा फटका बसला असून आता या महिलांना घेतलेले पैसे परत करावे लागणार आहेत। चला या प्रकरणाबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेमध्ये लेखी उत्तर देताना हा प्रकार उघड केला। त्यांनी स्पष्ट केले की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नियम सांगतात की सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना याचा लाभ मिळत नाही, आणि तरी देखील त्यांनी अर्ज करून पैसे घेतले। ऑगस्ट 2024 पासून ते एप्रिल 2025 पर्यंत म्हणजेच 9 महिन्यांच्या कालावधीमध्ये तब्बल 2,652 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी प्रत्येकी 13,500 रुपये असे एकूण 3,58,00,000 रुपये लाटल्याचे समोर आले आहे। सरकारी विभागाने केलेल्या UID डेटाच्या पडताळणीतून हा गर्व प्रकार समोर आला। हा प्रकार उघडकीस येताच सरकारने तातडीने पावले उचलली आहेत। या अपात्र महिलांना मिळणारा मासिक 1,500 रुपयांचा हप्ता लगेच थांबवण्यात आलाय, आणि एवढंच नाही तर सरकारने या महिलांकडून सर्वच्या सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, आणि दोषींवरती शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाणार आहे। यापूर्वी देखील निवडणुकीनंतर केलेल्या छाननीमध्ये अनेक महिला अपात्र ठरल्या होत्या। काही पुरुषांनी देखील गैरमार्गाने पैसे घेतल्याचं समोर आलं होतं। तसेच लाडकी बहीण आणि नमो शेतकरी अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या तब्बल 7,70,000 महिलांचे हप्तेही फेब्रुवारीपासून बंद करण्यात आले आहेत। सरकार आता भविष्यामध्ये असे गैरप्रकार टाळण्यासाठी डिजिटल तपासणीची यंत्रणा आणखी मजबूत करणार आहे। या कारवाईमुळे योजनेमध्ये अधिक पारदर्शकता येईल आणि खरंच गरजू महिलांपर्यंत योग्य लाभ पोहोचता येईल अशी सरकारची अपेक्षा आहे। मंडळी, योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या या महिलांवरती होणारी ही कारवाई तुम्हाला योग्य वाटते का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारची माहिती विषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा। धन्यवाद।